कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, ए पारू, पारू काय करतेस? डान्स करतेय। करायचंय का तुम्हाला बी? अरे इथे कसं काय डान्स करणार? ऍटलीस्ट म्हणजे इकडे पारू। आदित्य सर काय करते? सर काय चाललंय तुमचं? तुम्ही इकडे कशा पायी आलात माझ्या माग? पारू यार, खरंच चुकलं माझं। प्लीज मला माफ कर पारू। पारू तू तिथे का आली होतीस हे मी न जाणून घेताच तुझ्यावर ओरडलो, रागावलो, तुला वाटेल ते बोललो। खरंच चुकलं यार माझं। मला कळायला पाहिजे होतं तुझ्या मनातलं, आणि तू इकडे निघून आल्यानंतर मग मला कळलं सगळं। आय एम सॉरी यार पारू। नाही यांना कळलं तर नसेल ना ते डोळे माझे आहेत ते? का ते माझ्यावर रागवले, त्यामुळे मला वाईट वाटलं असं त्यांना वाटलं म्हणून ते आले असतील का? पारू, मला वाटलंच होतं की हे तुझंच काहीतरी कारस्थान असणार आहे। ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस। अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे। दोघांमध्ये फरक आहे पारू। तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस, तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय। मी नाही तुला माफ करू शकत। तू प्लीज जा इथून। नाही आदित्य सर, कल्पनेत बी मला तिकडे बघू शकणार नाही। ज्या दिवशी त्यांना हे सत्य कळेल की ते डोळे माझे आहेत, त्या दिवसापासून ते माझं तोंड बी बघणार नाही। नाही देवी आई त्यांना बोलल्या असतील जाऊन पारूला घेऊन ये म्हणून ते इकडे आले असतील। पण मला एक गुपित कळलंय। गुपित? कसलं गुपित? डोळ्यांचं गुपित। डोळे? कसले डोळे? आणि कुणाचे? पारू यार, असं काय करतेस? मला कळलं, त्या काजळाच्या लोगोवर जे डोळे आहेत ते तुझेच आहेत। इतके दिवस मी जिच्या शोधात होतो ती तूच आहेस। पारू, तू इकडे निघून आली आणि मग मला सगळे पुरावे मिळाले। मला जर आधीच कळलं असतं ना, मी तुला इकडे येऊच दिलं नसतं। पारू, असं खूप प्रेम आहे तुझ्यावर। प्रेम करता? लाज तरी वाटते का तुम्हाला प्रेम म्हणायला? आदित्य सर, आपल्या मैत्रीच्या नात्याला पट्ट्या लावलंय तुम्ही। सर, तुम्ही असा विचार करता, मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता ह्या गोष्टीचा। तुम्हाला कळत नाही का तुम्ही मालक तर मी नोकर आहे? आदित्य सर, नाही मला एक सांगा ना तुम्ही, मी एवढे दिवस तुमच्या डोळ्यासमोर होते तरी सुद्धा माझे डोळे वळखता नाही आले, तुम्हाला तेव्हा नाही कळलं? आणि आता तुम्ही याला प्रेम म्हणता? नाही, हे प्रेम नाहीये तुमचं प्रेम ना माझ्यावर नाही, माझ्या डोळ्यांवर आहे। समजा उद्या जर का माझ्या डोळ्यांना काहीतरी झालं तर तुमचं हे प्रेम आहे ना, ते असं छू मंतरवून उडून निघून जाईल कुठच्या कुठे। काय नाही, हे प्रेम नाहीये तुमचं। मला नकोय असलं प्रेम। तुम्ही आताच्या आता इकडे निघून जा, मला तुमचं तोंड सुद्धा बघायचं नाही। आदित्य सर, मी काय विचारतेय, का आलात तुम्ही इकडं? कशाला म्हणजे? मला तुझ्याशिवाय करमत नव्हतं म्हणून आलो यार। मला यावंसं वाटलं म्हणून मी आलो। मला या गावात यायची काय बंदी आहे का? मी कुठे येऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो यार, कुठेही फिरू शकतो मी। पण मला नाही यायचं तुमच्यासोबत। अरे यार पारू, असं काय करतेस? पारू, मी माफी मागितली आहे ना तुझे, प्लीज मला माफ कर आणि चल परत। पारू, आता पाडवा पण आलाय,
प्लीज चल लवकर, तुला मी न्यायला आलोय. आदित्य सर केवढी कामं पडली आहेत आणि ही कामं सोडून तर मी नाहीच येऊ शकत. अगं कामाचं काय आहे पारू? अरे पारू, मी हाडाचा शेतकरी आहे. ही सगळी कामं करतो बघ मी. म्हणजे आपण दोघं मिळून करूया. थांब थांब, मी तुला मदत. हा हा, हेच का पाहिजे ना. अहो असते काय ग? हसते काय म्हणजे? आदित्य सर, हे तुमचं बिझनेस करणं एवढं सोपं नसतंय, शेतात काम करणं. हे मात्र खरं बोललीस तू. म्हणजे तुझ्या बोलण्यात ना तथ्य आहे. तसं बिझनेस करणं पण तितकं सोपं नाहीये, पण शेतीचं काम खऱ्या कष्टाचं काम आहे. म्हणजे बघ ना, असं एवढ्या उन्हातान्हात राबायचं, मला खरंच कमाल वाटते शेतकऱ्यांची. म्हणूनच आदित्य सर, आपण शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कष्टांची किंमत करायला पाहिजे. सर, आपण जे अन्न खातो ना, ते आपल्या ताटात येईपर्यंत शेतकऱ्यांपासून समण्यांचे कष्ट लागलेले असतात. त्यामुळं शेतकरी राजा जगला तरच आपण जगणार. खरं घ्यायचं लाडात आलात का? मी नाही येणार तुमच्या सोबत. अरे यार पारू, आता तर हसली ना. हसले म्हणून काय झालं? अरे हसली तर काय तर हे बघा, एखादा जोक झालं की माणूस हसतोय, आणि आता हे तुमच्या कापडांवर ना तर कोणी बी हसेल तुमच्यावर. काय झालं? काय झालं म्हणजे? त्यात काय नाही का हसले मग अशी? आदित्य सर, हे बघा, मी हसले म्हणून माझा राग गेला असं थोडीच आहे. मला यायचं नाही तुमच्या बरोबर. होय तिकडं बाजूला, माझा राग बी काही गेला ना, मी तुमच्या सोबत येणार नाही. काय अर्थ आहे यार पारू? काय करताय आदित्य सर? माझ्या माग माग कशा पाय येत आहे? हसतायत ना त्या. आई सर, आई. काय करताय तुम्ही? असं उठसूट कुणाला बी हाय बाय करायचं नसतंय का? का म्हणजे ते बघा ना, हसतायत तुमच्यावर. त्यांना हसायचं तर हसू दे यार. हळू हळू. हे बघ, त्यांना हसायचंय तर हसू दे. मी इथे तुला न्यायला आलोय आणि मी तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार, कळलं? अरे यार पारू, जा घराकडं. हा, पकडा पकडा. ये ये. नंदी काय करतोय? अरे कोंबड्या, ये तू. थांब थांब, मी तुला मदत करतो. काय कर आजी? अगं, हे काम तू यांना कसं काही सांगितलं आहेस? मग काय करू? या वयात आता मी काय कोंबड्यांच्या मागे धावू काय? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.